नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलो आता माझ्या गावाला सातारला. गणपतीचं आगमन झालं 2 दिवसापूर्वी. तर आज आहे गौराईचं आगमन. गौराईसाठी मी आज आलो आहे माझ्या फॅमिलीला घेऊन सोबत. मम्मी पप्पा अगोदरच आले होते 1-2 महिना अगोदर, कारण की घराचं काम करायचं होतं. आणि मी आणि शिवाजीने आत्ता आलो आहे गौराईच्या आगमनासाठी. काल रात्री बसलो होतो मुंबईवरून, आज सकाळी पोचलो आहे. आणि गौराईचं आगमनाचं टायमिंग आहे 5:30 पर्यंत. तर 5:30 पर्यंत गौराई तुम्ही बसवू शकता. तर ह्याच्या अगोदर मला एक काम करायचं, ते म्हणजे मुंबईवरून मी मामाचं पार्सल घेऊन आलो आहे. गौराईचं सामान आहे, तर ते घेऊन जायचं आहे मला हिंगण्याला मामाच्या गावाला. मामा तर नाही आहे घरी, मामा गेला मुंबईला परत. काल रात्रीच बसले होते, त्यांना कामावर जायचं होतं म्हणून. तर मला ते घेऊन जायचं आता. तर मी आणि माझी बायको चाललो आहे ते सामान घेऊन. मामीला देऊन पुन्हा आम्ही परत आमच्या गावाला येऊ, सिद्धेश्वर कोरोलीला. आणि नंतर थोडंसं गौराईची जी सजावट करायची आहे तर ती, आणि गौराईची जी सजावट करायची ती मम्मी आणि माझी बायको करणार आहे. तर मम्मी नॉर्मल रेडी करून ठेवते, तोपर्यंत आम्ही ते सामान घेऊन जातो, मामीला देतो आणि पुन्हा येतो. तर आता आलो माझ्या शेतामध्ये हराई काढण्यासाठी. थोडीशी फार हराई घेतली आहे. तर मुंबईला असलं की कसं होतं की माहिती आहे का, दादरला जावा, दादरमध्ये फुल मार्केटमध्ये पूर्ण फिरायला लागतं हराईसाठी. पण गावाला आलं की तो प्रश्नच मिटून जातो, कारण की पूर्ण शेतच आपलं असतं. आणि शेतामध्ये कुठलीही हराई घ्यायची, ताजी हराई घ्यायची आपल्याला, आणि ताजी हराई घेऊन आपल्याला डायरेक्ट गणरायाच्या पायाला अर्पण करायची असते. त्यामुळे काय टेन्शन नसते हराईचं, किंवा शोधायला पण गरज लागत नाही. तर आता घरी चाललो आहे. माझं घर जर तुम्ही बघाल ना, तर एकदम जुनं घर आहे. कारण की पप्पांना विचारतो मी, कारण की मलाही माहीत नाही ते कधी बांधले ते. पप्पांना एकदा विचारू आहे की घर कधी बांधले ते. आयला इथनं वाटच नाही. शेतामध्ये बघा कोथिंबीर पण आहे. शेतामध्ये आपल्या कुठल्याच गोष्टीची कमी नसते. कोथिंबीर पण आहे मध्ये. हां, इथं सगळी कोथिंबीरच लावली आहे. तर माझं घराचं एकदा पप्पांना विचारू आहे कुठल्या साळ्यात बांधलं आहे. घर चांगलं मोठं आहे, फक्त थोडंसं जुन्या काळातलं आहे. आणि माझं गाव झालं आहे पूर्ण सिटी टाईपमध्ये. त्यामुळे अख्ख्या गावामध्ये स्लॅबचीच घरं आहेत, आणि माझंच तेवढं घर पत्र्याचं आहे. पण काय हरकत नाही, आज ना उद्या दिवस बदलतील. तर तुम्हाला घर पण दाखवतो कसं आहे ते. आता घरी चाललो आहे. पुढे जो बघताय तो चौक आहे, आणि चौकामध्येच माझं घर आहे. ह्या साईडला जातो तो वडूज आहे, आणि ह्या साईडला जातो तो सातारा आहे. आणि डायरेक्ट सरळ जातो तो दरुजला जातो, डायरेक्ट स्ट्रेट. पाठीमागे बघताय ना, ही पूर्ण जमीन आपलीच आहे. रोड टच बोला गेलं तर हे बघा, हे घर आहे. ते पाठीमागच्या येल्लो आहेत ते गाये आहेत. आणि पूर्ण आपली एवढी सगळी जमीनच आहे. रोड टच आहे बाई. आणि आता हे घराचं काम केलं होतं, त्यामुळे थोडीशी रेती बाहेर ठेवली आहे. आणि आत्तामध्ये ह्या रोडचं काम झालं होतं. हा पूर्ण एक्सप्रेस हायवे होणार आहे. त्या रोडचं काम केल्यामुळे रोड आला वरती, आणि माझं घर गेलं असं खाली. तर हे आत्ता मम्मीने काम केलं होतं, म्हणजे हे खाली होतं, ते भरून घेऊन वरती घेतलं थोडंसं. त्याच्यावर कार्पेट नाही टाकले. ही आपली चुलीची रूम आहे इथे. इथून आतमध्ये आलं की शिवाज्ञा झोपली आहे. आणि हे मम्मीने काम केलं होतं. हे किचन आम्ही अगोदर केलं होतं, आणि हे आत्ता मम्मी आली 1 महिना अगोदर, तेव्हा हे काम केलेलं आहे. एवढा असा रूम आहे आपला मोठा. इथून एवढा पोतऱ्याच्या भिंती आहे, त्यामुळे खाली या अशा 5 जातात. त्या जुन्या काळातल्या ह्या देवया. आणि मेन बघाल तर हे आमच्या जुन्या काळातले हंडे. हा, त्या खिडकी आहेत. कशाला? हा, ही देवळी. मोस्टली ह्याच्यामध्ये आहेत ना, गावचे सगळे गणपती ह्या देवीतच बसतात, आणि एवढी साईड असते. आता मी हिंगण्याला गेलो ना, तर हिंगण्याला आमच्या राजूमामाच्या घरात असंच देवीत बसलेला असेल. बघू, देवीत बसलेला असेल तर तुम्हाला दाखवतो. आणि हे जुन्या काळातले हांडे. जर तुम्ही आता हे बघाल ना, आत्ताच्या दुकानामध्ये तुम्हाला असे हांडे भेटणारच नाहीत. कारण की हा एक हांडा ना, रिकामी हांडा 1 का 2 किलोचा असेल. हा 5 किलोचा एक भरत असेल. हा मम्मी, नुसतं रिकामीच 5 किलोचा भरतोय. मला उचलत नाही. त्यावेळेस बायका ह्या तेल घेऊन फिरायच्या. आणि आता गणपती दाखवतो तुम्हाला. आतली रूम आहे, त्याच्यात गणपती. तिथे गौरीची तयारी चालू आहे. आणि आता मला जायचं आहे हिंगण्याला. बायको तर रेडी झाली आहे सामान घेऊन. मग पार्सल कुठे आहे ते? तर गौरीचं आता आगमन होणार आहे, म्हणजे तयारी चालू आहे आतमध्ये. तर हे असं छोटंसं घर आहे माझं. इकडं हाऊस होता, म्हणजे पाण्याचा पूर्ण तो हाऊसच होता, पण तो आत्ता मोजून टाकला मम्मीने. कारण की म्हणजे दिसत पण नाही तिथं, पडायची जास्त भीती असते.
नाही तर मला 5 फुटाचा हौद असेल आणि शिवण्यासाठी मोजून टाकला तर तिथे एक ड्रम आणून ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्ही घेतले आताच घेऊनच घरात आलेली गौराय कशाच्या पायी 16 रुपयाच्या पायी तिला येत आहे आता आलेली गौराय पोराबाळांच्या पायी आलेली गौराय कुराडोरांच्या पायी आली गौराई कशाच्या पायी 16 रुपया पायी आली गौराई कशाच्या पायी धन संपत्ती पायी नाही भिंतीला कुठल्या तिथं उठवा देवाचं दोन दोन हात उठवायचे इकडे जाऊन इकडे जाऊन. मामा तुम्हाला आले ते सुनबाई आम्हाला यायचे नाही अजून सुनबाई मला पण येते ते ताटात ना हळूच वतायचं. एका साईडला ठेव अजून ते साड्या बिड्या घालायच्या ते इकडे ठेव समोर ठेव तिथे. ते ठेव देवा इकडे खाली तोंड करून ठेव. इकडे अजून त्यांचं चालणार आहे हा ठेव ना तिथं पाठी. चला बस पप्पा या घराला किती वर्ष झाली? 60-65 म्हणजे कुणी बांधले नक्की? हे बाबांनी. त्याच्या आधी नव्हतं. मलाही माहित नाही. माझा जन्म इथंच झाला. 60-65 वर्ष झाले त्या घराला. भांडे पण त्याच काळातले आहेत बहुतेक वरची. ते मोठे अंडे वर ठेवले काय? सगळ्यात मोठा अंडा आहे. किती किलोचा असेल हा? तरी असेल की पाठी केवढा आहे? 30च्या खाली नाही. काय करायचे काय याच्यात पहिली? जेवण बनवायचं जेवण बनवा एवढं. आता नाहीत का सार्वजनिक हा. लोकं? तशी पहिली असल्या हांड्यातली बनवायची. तो हांडा उचलायचा पण नाही. हे आजी निघालो होतो तेवढ्यात शिवाज्ञा उठली. आता शिवाज्ञाला पण घेऊन जायला लागेल. दोघं जण होतो तर पटकन जाऊन आलो असतो, पण आता जस्ट बाहेर पडायला आणि ती उठायला सेम टायमिंग झाला तर लागली रडायला. तर आता शेवटी तिला घेऊन जायलाच लागेल आहे. पुढे बसायला लागेल टाकीवर. स्प्लेंडर आहे आपली गाडी. पुढे बसूया आणि तिला घेऊन जाऊया. हिंगण्याला पाऊस आहे बहुतेक. भरलाय रे पूर्ण. जोरात येणार बहुतेक. कशी आहे हिरवीगार शेती. मका वाटतं. मका लावलाय पूर्ण मका. या काय दिसतोय येऊ ना बघ. पूर्ण हिरवीगार शेती. पुढं ब्लॅक ब्लॅक सगळे ढग. पावसाचं वातावरण झालंय. समोर बघ हे बघ इकडे बाजरी आहे का? शिवत नाही बाजरी. कोण आलं रे हे? कोण आहे? कोण आहे हे? ओळखते का माणसं? या चल ही बॅग घे. कुठे चालला रे? माल बालकुनात आलं या
का तुकडे तुकडे टाकले का नको, राहू दे. कोण आहे घरात हा? कोण आहे? कोण आहे घरात मी टाकते की लाईट गेली होय? मामाच्या घरचा गणपती. टाकते की. ए, बरं असू दे. काय द्यावं बरं. कशी आली बाई कशी आली गौरीला गौरीला आली बरं झालं आता आहे आता बरं आहे ना हाय बरं आहे. फोटो काढतोय बाया माऊला विचार कशी आहे तू माऊ विचार कशाला आलाय तुम्ही गाडीवर गाडी तुला बाहेर लावली टू व्हीलर अशी बरोबर आहे तिचं ती काय पासून बोलत नाही बरोबर बोलते या मला नाही येत दीदी बोल बोल येईल की तिला मी छोटी आहे मला चपाती येते भाकरी येते सांग बरोबर झालं भाकरी येते म्हणलं बरं झालं आल्या आल्या गौराई आल्या आल्या गौराई आल्या आल्या गौराई वाजव की जोरात जरा. कशाच्या पायात चक्रपाळाच्या पायात धर्माच्या पायात आल्या आल्या गौराई वाजन तरी भारी आहे आपला. आल्या आल्या गौराई जोरात. आल्या आल्या गौराई माणसाच्या पायात माणसाच्या पायी आल्या आल्या गौराई आल्या आल्या गौराई खरं तर ज्या मामींचं पार्सल घेऊन आले ते पहिलं द्यायला पाहिजे, कारण एकदा गौऱ्यांचं आगमन होत आहे लवकरच. आगमन चालू आहे बहुतेक. काय आलं? काय होतंय? हे डिलिव्हरी बॉय, डिलिव्हरी 500 रुपये दे. डिलिव्हरी चार्जेस. बरं झालं व्हिडिओ आला का इकडे इकडे आधी येऊ द्या पोहोचलं का पार्सल घर बघू नंतर आपण. दीदी किती माऊला आवाज आहे माऊला आवाज तेव्हा तिथे माऊ आहे ती तो, ठेव. या कोण आले कशात? हाय म्हणजे तुम्ही कशात? या लावा सगळ्यांनी लावलं का गणपती भारी आहे. आतमध्ये बसवलं यावेळेस. आतमध्ये बसवलं जास्त. इथेच बसवतो आम्ही नेहमी आता. बाहेर नाही बसवत जागा नाही. होडीवर नाही घेतला? हो वडील हे दादा कुंभार दादाकडून ओके, चांगली मूर्ती. आल्याला गौराई कशाचं पाहिजे सोनं चांदीचं पाहिजे आल्याला गौराई कशाचं पाहिजे रुपयाचं पाहिजे आल्याला गौराई कशाचं 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 पाहिजे मुलाबाळांचं पायी आल्याला गौराई कशाचं पाहिजे वरदान्याचं पायी समोरचे 5 घर आहेत ना, सगळे मामांचे घर आहेत. म्हणजे सगळे पूर्ण एक लॉंग घर आहे. हे पहिलं राजू मामाचं आहे, हे माझ्या मामाचं आहे, हे दुसऱ्या मामाचं आहे. हे असे पूर्ण 5 घर आहेत. आणि एका घरासमोरचं अंगण. ज्यावेळेस उन्हाळा असतो ना, तेव्हा तिथे सगळे झोपलेले असतात. आणि आम्ही पोरं या घराच्या पत्र्यावर असतोय. म्हणजे पूर्ण लॉंग पत्र आहे. तिथून इथून त्या पत्र्यावर आम्ही झोपायचो, पण आता झोपायचं बंद केलं आहे. थोडासा पत्रा हलका झाल्यामुळे मोस्टली तर कोण झोपतच नाही, मोस्टली सगळे बाहेरच असतात आता. काय हा मोठा
हा. इथे आवाज कसला येते मम्मा मम्मा अब्बा. हा. म्हणजे हे घे तुला ठीक आहे तू मला लागतं बाया टेकायला ह्याला आता मला चालायला येत नाही त्याची घेऊन मग टेकत चालते हा उद्या जाऊन या या म्हणा घरी या बोल या तुम्ही या उद्या या उद्या तुम्ही या हिंगण्यावरून आत्ता झालो 7 वाजता पोचलोय आणि मम्मीने तर गौऱ्या बसवल्याच होत्या. गौऱ्याचं डेकोरेशन मस्त झालंय आणि सुंदर अशा गौऱ्या दिसतात एकदम. म्हणजे दागिने जेवढे आम्ही दागिने घेतले होते ना ते सगळे दागिने घेतले तर तुम्हाला गौरी दाखवतो. आणि बाजूला थोडासा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे व्हिडिओ मी इथंच थांबवतो. आता फक्त आता आरती करून घ्यायची आहे अजून. आरती झाली की व्हिडिओ स्टॉप करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झालाय. उद्या भेटूया पुन्हा एकदा आपल्या एका सातारामधल्या दुसऱ्या दिवसामध्ये.